बांधकाम व्यावसायिकाकडून कॉलनी रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप. अंबडच्या फडोळ मळ्यात विभागीय अधिकाऱ्यांना नागरिकांचा घेराव. अंबड येथील फडोळ मळा परिसरात एका खासगी व्यावसायिकाने कॉलनी रस्त्यावर भिंत बांधल्याने नागरिकांचा वापराचा रस्ता बंद झाल्याने नागरिकांनी नवीन नाशिक विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी नागरिकांनी दिलेल्या तक्रारीच्या ठिकाणी विभागीय अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणीसाठी गेले असता नागरिकांनी त्यांना घेराव घातला. सर्वे नंबर 281 व 283 मधील कॉलनी रस्ता हा आपल्या जागेत असल्याचे सांगत एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता अडवून त्यावर भिंत बांधली. यावेळी नाशिक विकास मंचचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आहेर व भाजपचे शरद फडोळ यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी विभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठून विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, बांधकाम विभागाचे ठाकूर, अतिक्रमण विभागाचे निखिल तेजाळे यांनी अतिक्रमित नागरिकांनी त्यांना घेराव घालून बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली भिंत काढण्यास सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी भिंत पाडण्यासाठी जेसीबी मागविला. मात्र त्यावेळी कासार नामक बांधकाम व्यावसायिक तिथे पोहोचले व त्यांनी सांगितले की संबंधित लेआउट हा 1990 पूर्वीचा आहे. या लेआउटमध्ये ही माझीच जागा आहे, त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्नच नाही. यावेळी स्थानिक नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी अतिक्रमण न काढताच विभागीय अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी निघून गेल्याने पुन्हा परिसरातील महिला व नागरिकांनी विभागीय कार्यालय गाठून विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी, माजी नगरसेविका प्रतिभा पवार हे आंदोलनस्थळी पोहोचल्या. यावेळी वरिष्ठ अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणावर येऊन अतिक्रमित भिंत जोवर पाडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा महिला व नागरिकांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. दरम्यान अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या तोंडी आदेशाने सदरहू अनधिकृत भिंत पाडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अतिक्रमण विभागाने सदरहू भिंत काढली असल्याचे नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी सांगितले. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.